तर कलियुगामध्ये पार्थिव लिंगाला महत्व आहे। पण पार्थिव लिंगाची नित्य पूजा आणि नित्य विसर्जनाची गरज आहे। काही काही लोक नदीच्या किनारी जातात, पिंड बनवतात, पण पिंड बनवल्यानंतर ती पिंड आपल्या हाताने तिला समाप्त केलं पाहिजे, तिला विसर्जित केलं पाहिजे। पार्थिव लिंग जर तयार केलं तर त्याचा नित्य विसर्जन प्रक्रिया आहे। जी मातीची लिंग बनवल्या जाते ना त्याला अधिक महत्व आहे, पण त्याची पूजा विधी, त्याला नैवेद्य दाखवलं, त्याला हो त्या भगवंताला दर्शन केलं की त्याचं विसर्जन नित्य आहे। नाही तर मी अनेक ठिकाणी बघितलंय, हरिद्वारला सुद्धा काही काही महिला जातात, नदी किनारी पार्थिव लिंग बनवतात आणि ते तसंच राहू देतात। हा देवाचा अपमान आहे। म्हणून पार्थिव लिंगाची नित्य पूजा आणि पूजेनंतर त्याला विश्राम सुद्धा दिला पाहिजे। पार्थिव लिंग कसं निर्माण करायचं तेही सांगितलेलं आहे। हरेर महेश्वरो शंभो शूलपाणी पिनाकद्रुक् शिव पशुपतिश्चैव महादेव इति क्रमा। ज्याला पार्थिव लिंगाची पूजा करायची त्याने इकडे लक्ष द्या, काळजीपूर्वक कसं निर्माण करायचं। हराय नमः म्हणत असताना सर्वप्रथम मातीला उचलायचं आहे आणि हराय नमः म्हणत असताना मातीला उचलल्यानंतर त्या ठिकाणी महेश्वराय नमः म्हणत असताना शिवलिंगाची स्थापना करायची, म्हणजे शिवलिंग तयार करायचं आहे। महेश्वराय नमः महेश्वराय नमः असं म्हणत असताना शिवलिंग तयार करायचं आहे, त्या मातीचं वाळूचं। आणि पुढे सांगितलेलं आहे की शंभवे नमः म्हणत असताना अक्षदा टाकून त्या महादेवाच्या लिंगाला आवाहन करायचं आहे। तदनंतर सांगितलेलं आहे शूलपाणीय नमः म्हणत असताना भगवान शिवजींच्या पूजेला सुरुवात करायची आहे। आणि सांगितलेलं आहे पिनाकदृशे नमः म्हणत असताना नैवेद्य अर्पण करायचा आहे। आणि हराय नमः म्हणत असताना पूजा संपन्न करायची आहे। आणि पूजा संपन्न केल्यानंतर पशुपतेय नमः म्हणत असताना भगवान भोलेनाथजींची दीनतेने स्तुती करायची आहे। आणि दीनतेने स्तुती केल्यानंतर महादेवाय नमः म्हणत असताना ती पिंड उचलायची आणि ती पिंड पाण्यामध्ये विसर्जित करायची। महाराज इतकं लक्षात राहत नाही तर ओम नमः शिवाय म्हणताना माती उचला, ओम नमः शिवाय म्हणतानाच त्या ठिकाणी पिंड तयार करा, ओम नमः शिवाय म्हणतानाच त्याला आवाहन करा, ओम नमः शिवाय म्हणत असतानाच त्याची पूजा करा, ओम नमः शिवाय म्हणत असतानाच त्या महादेवाला नैवेद्य दाखवा आणि ओम नमः शिवाय म्हणत असतानाच त्याला दीनतेने दीनवत्सला करा आणि ओम नमः शिवाय म्हणत असतानाच त्याचं विसर्जन करा। पण विसर्जन नाही केलं आणि जर ती पिंड कोणाच्या पायाखाली पडली तर वज्रतामल्य नामाचा नरक रिझर्व कोठा। म्हणून पुण्य करू जाता पाप घडे असं नाही झालं पाहिजे, पुण्य करताना पुण्यच झालं पाहिजे। म्हणून त्या ठिकाणी भगवान भोलेनाथजींच्या पूजनाचं महत्व सांगितलेलं आहे। पुढे कशा पद्धतीने भगवान भस्म महिमा, रुद्राक्ष महिमा आणि भगवान दीपस्तंभामधून कसे प्रगट झालेत, बिल्ब महिमा, हा सगळा भगवान भोलेनाथजींच्या प्रसादाचा महिमा। उर्वरित कथा भाग आपण ठीक उद्या